भाजपाने मंत्रिपदाची नावं अजूनही दिल्लीतल्या वरिष्ठांकडे पाठवली नाहीत असं समजते। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्येच या नावांवर अंतिम निर्णय होणार असल्याचं समजते। 14 डिसेंबरला या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते। शिंदे आणि अजितदादांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी आधीच पाठवली आहे, पण भाजपाकडून मात्र नावं जाणं बाकी आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आणखी किती दिवस लागणार आहेत भाजपकडून ही यादी जायला किंवा मग प्रत्यक्ष शहांची आणि फडणवीसांची भेट व्हायला? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर 14 तारीखला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं जात आहे। एकीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची खरं तर यादी जी आहे ती राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची यादी दिल्लीत गेली, मात्र भाजपच्या गोटात सध्या तरी अजून कोणत्याच हालचाली ज्या आहेत ते दिसत नसल्याची आपल्याला माहिती मिळते। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये एक चर्चा होईल आणि नावांवर जो आहे तो शिक्कामोर्तब केला जाईल। त्यामुळे जे संभाव्य मंत्री आहेत, जे इच्छुक आहेत, त्यांना आता कुठेतरी टेन्शन आलंय का अजून भाजपची यादी गेली नाही, भाजपची नावं जी आहेत ती मंत्रिपदासाठी अजून निश्चित गेली नाहीत। त्यामुळे केंद्रीय नेतृत्व काही वेगळा धक्कादायक तंत्र वापरणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। कारण आपण पाहिलं असेल तर भाजप नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत आलेला आहे। मंत्रिमंडळ देताना देखील भाजप काही प्रयोग करणार का, केंद्रीय नेतृत्व काही प्रयोग करणार का, आणि याचसाठी भाजपच्या या यादीला खरं उशीर होतोय का अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली। आपण बघितलं असेल तर 16 तारीखपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणं खरं तर अपेक्षित आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, मात्र तशा हालचाली अजून तरी दिसत नाहीयेत। पुढे घडतील त्याचे पुढचे तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा, कारण आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येतोय असं कळतंय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि काही खात्यांवर अजूनही पेच आहे, त्याच पेचासंदर्भात बैठकीत चर्चा झाली असं कळतंय। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत यांच्याकडून तपशील घेणार आहोत। सुशांत, नेमका कुठली खाती आहेत ज्याच्या संदर्भात आता अजूनही पेच आहे असं म्हणायचं या घटक पक्षांमध्ये? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खरं तर गृह खातं असेल, नगरविकास खातं असेल, यासारख्या महत्वाच्या खात्यांवर जो आहे तो दावा केलेला आहे आणि याचमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे। येत्या 14 तारीखला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं जात आहे आणि त्याआधी खरं तर महायुतीमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे। भाजपकडे गृह खातं राहील, नगरविकास खातं जे आहे ते भाजप स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे। मात्र एकनाथ शिंदे यांची मागणी आहे की जर गृह खातं तिकडे जात असेल तर मला किमान नगरविकास खातं तरी द्या, आणि याचमुळे कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो लांबणीवर जात असल्याचं आपण पाहिलं होतं। काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। काही खात्यांवर जो तेढ आहे, जो पेच आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे। चर्चेला किती यश येत आहे हे पाहावं लागेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।